Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास राहिलेले आहेत. उद्या 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मी सध्या वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांना भेटण्यासाठी आता कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचू लागलेले आहेत आणि आतापासूनच शुभेच्छा सुद्धा त्यांना दिल्या जात आहेत आणि आपण विजयी व्हाल असा सुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतायत. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काही कार्यकर्ते येत आहेत, तुम्हाला भेटतायत, कसं वाटतंय? काही धाकधूक आहे? निवडणुकीचे निकाल आता अवघ्या काही तासात लागणार आहेत. नाही, धाकधूक बिलकुल नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपण आपलं काम पूर्ण मेहनतीने केलेलं आहे. कार्यकर्त्यांनी पूर्ण परिश्रम घेतलेले आहेत आणि ज्या तऱ्हेने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र आम्ही जे काम केलं आणि जनतेमध्ये मी एक वातावरण बघितलं. मी कालसुद्धा सांगितलं, मी आजसुद्धा सांगते, मी जनतेमध्ये एक वातावरण बघितलं की जनता ह्यावेळी इलेक्शन लढत होती. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की जनतेचा जो पण निर्णय, कारण मला राजकीय पार्श्वभूमीसुद्धा आहे, इलेक्शन स्वतःसुद्धा लढलेली आहे, वडिलांचं इलेक्शनसुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की आपलं काम आपण करायचं आणि त्याच्यानंतर जनतेचा जो कौल असेल तो सन्मानाने आणि आदराने स्वीकारायचा आणि त्याचं स्वागत करून येणाऱ्या काळात कामाला लागायचं. त्यामुळे धाकधूक बिलकुल मनामध्ये नाही आहे. आपलं काम करायचं. काल पण काम करत होते, आज पण काम करते, उद्याही काम करायचं. नक्कीच यामध्ये वडिलांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं ते सुद्धा उपयोगी पडलेलं आहे का या निवडणुकीमध्ये? माझ्या वडिलांनी, कारण मी वडिलांना बघितलं की वडील प्रत्येक वेळेला इलेक्शन जिंकत होते. 2014ला वडिलांचे इलेक्शन ज्यावेळी हारले त्याच्यानंतर वडिलांची प्रतिक्रिया काय होती त्याच्यातून मला खूप शिकण्यासारखं होतं. 1 तासामध्ये वडील पुन्हा ऑफिसला गेले, म्हणाले की आपण जनतेची सेवा करत राहिलं पाहिजे. लोक आपल्याला निवडून देतात, आपल्याला आशीर्वाद देतात, पण लोकांनी जोही पण निर्णय दिला असेल, जो पण कौल दिला असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि आपण जनप्रतिनिधी आहोत, लोकांचे सेवक आहोत, लोकांनी आपल्याला काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे किंवा जरी आपल्याला घरी बसवलं असेल तरी पण काम करत राहिलं पाहिजे. ही त्यांनी वडिलांची शिकवण आम्हाला होती. तुम्ही तर नेहमीपासून म्हणत आला मी लढकी हूँ लढ सकती हूँ, अजूनही लढताय तुम्ही, पण घरच्यांच्या मनात काही धाकधूक आहे का? स्पेशली आई झाले, तुमचे पती झाले, भावंड झाले? नाही, मला नाही वाटत. आता आमच्या घरामध्ये तर असं आहे की हे आमचं जवळपास 12वं इलेक्शन आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. वडिलांचं आणि माझं धरलं होतं. त्यामुळे आईलाही सवय आहे, मिस्टरांना पण जवळपास सवय झालेली आहे, भावंडांना पण सवय आहे की राजकारणामध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला एक गोष्ट शिकवलेली आहे. आमच्या वडिलांनी शिकवलं आहे की खुर्चीवर प्रेम करू नका, लोकांवर प्रेम करा. तुम्ही लोकांवर प्रेम कराल तर तुमच्याबरोबर लोक राहतील. आणि त्यामुळे हार आणि जिंकणं हा काय शेवटी तो जरी निर्णय असला तरी लोकांचं प्रेम मिळणं हे खूप महत्त्वाचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी 2014ला वैयक्तिक बघित होतं. ज्यावेळी माझे वडील हरले होते ते 1 तासानंतर ते ऑफिसला गेले होते आणि लोकांना बसून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. खूप लोक त्यांना बोलले की त्यावेळेत अरे तुम्ही हरलेला आहात. वडील बोलले पण इतक्या लोकांनी मला मतदान केलेलं आहे, माझा विश्वास दाखवला आहे, त्यामुळे मी काम करत राहणार. मरेपर्यंत ते काम करत होते आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की वर्षा गायकवाड मी प्रतिनिधी असेल नसेल काही असेल जरी जीवनामध्ये तरी माझ्या वडिलांचा आदर्श घेऊन मी काम करीन. जसं मी सांगितलं मी काल पण काम करत होते. असं नाही की इलेक्शन संपलं तर मी काही दुसऱ्या दिवशी कामाला नाही. दुसऱ्याच दिवशी मी कामाला गेले, काही ठिकाणी भेटले. मी त्यावेळेला चांदिवलीमध्ये मतदारसंघामध्ये काही लोकांना जाऊन भेटले, बांद्र्यामध्ये गेले, काल मी कुर्ल्यामध्ये होते. तर मी काम करणारी व्यक्ती आहे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहे, येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. तर मी काम करत राहीन, मला बिलकुल रिझल्ट धाकधूक नाही. नक्कीच ताई, उद्या जेव्हा निकाल कल हाती येतील त्यावेळी किती विश्वास आहे तुम्हाला, किती लीडने तुमचा विजय होईल? काही असं कधी काही बॅक ऑफ द माइंड सुरू आहे का? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. नाही, मी असं काहीच विचार नाही केला. आता उद्या ज्या वेळेला मतगणना सुरू होईल, खरं तर मी एक्झिस्ट पोलच्या त्या दिवशी ऐकत होते, आता रिझल्ट ऐकत होते. आता काही लोकांनी सांगितलं तुम्ही जिंकणार, काही लोक सांगतात की अटीतटीची लढाई होणार, काही लोक सांगतात अटीतटी लढाईमध्ये असं होणार तसं होणार. सगळे ओपिनियन आपण ऐकण्याचं काम केलं पाहिजे, पण शेवटी जनता कौल ठरवत असते. मी काल पण सांगितलं की जनतेच्या मताशी ही खिळवाड आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळी लोकांनी मतदान केलेलं आहे ते गुप्त मतदान केलेलं आहे आणि त्या गुप्त मतदानावरती अशा तऱ्हेने एक मतं निर्माण करणं हे खरं तर चूक आहे. आणि हे आता नवीन ट्रेड व्हायला लागलेलं आहे
की काही ना काही करून मानसिकता लोकांची तयार करायची. पण मला कमी कार्यकर्त्यांसुद्धा काल रात्री भेटले होते, माझ्या काउंटिंग एजंटला भेटले होते, आणि मी त्यांना तेच सांगितलं की तुम्हाला जे आहे ना मानसिक खच्चीकरण करण्याची काही योजना लोक बनवतात, त्याच्यामध्ये आपण पडायचं नाही. आपण मोठ्या कष्टाने इथपर्यंत पोचलेलो आहोत. शेवटचे कालचा एक दिवस आणि आजचा एक दिवस आहे, त्यामुळे तुम्ही मेहनत करा. परवाच्या दिवशी काउंटिंगमध्ये बसा, व्यवस्थित आपलं मन शांत ठेवून काम करा. विजय नक्की आपला आहे, कारण मी जनतेच्यामध्ये बघितलेलं वातावरण आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की आमचा विजय होईल. आणि मी हे पण सांगते की 4 तारखेला इंडिया आघाडीचं सरकारसुद्धा त्या ठिकाणी स्थापन होईल, याचासुद्धा मला पूर्ण विश्वास आहे. नक्कीच ताई, पण एकीकडे जे कल हाती येतील किंवा त्यापूर्वी जे काही ओपिनियन पोल आले त्यामध्ये 350च्या घरामध्ये मोदी यांना त्या ठिकाणी मॅन्डेट भेटताना दाखवण्यात येतं. याचा थेट संबंध कुठेतरी लोकांच्या मानसिकतेशी आणि त्याचा संबंध EVMशी आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, लोकांच्या मानसिकता तयार करण्यासाठीच हे 2 दिवसापूर्वी येतात ना. काय येतात मला कळत नाही. आणि कसे काय तुम्ही सर्वे काढू शकता? पहिला तर प्रश्न असा आहे की मतदान गुप्त झालेलं आहे. कोणी कोणाला फोन केला किंवा काय केलं तर लोक आपली मतं सांगत नाहीत. मी टीव्हीवरती खूप साऱ्या इंटरव्ह्यू बघितल्या. याचाच अर्थ तुम्हाला काही त्याच्यामागचं काही काळं बेरं तुमच्या मनात आहे का, हे सुद्धा त्या ठिकाणी तपासायला पाहिजे. म्हणूनच मी काल काउंटिंग, जसं मी तुम्हाला सांगितलं की बैठकीमध्ये काउंटिंग एजंटना सांगितलं, मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगते की तुमचा जो मानसिकता आहे ती भक्कम ठेवा. आपला विजय जनतेने ह्यावेळी तय केलेलं आहे. जनतेला महाराष्ट्रातलं हे झालेलं राजकारण मधल्या काळामधलं बिलकुल आवडलेलं नाही. मी आज ऐकत होते एका पोलचं की एक्झिस्ट पोल सांगत होतं की या पक्षाला इतके पर्सेंटेज आहे, त्या पक्षाला इतके पर्सेंटेज आहे. कितीच्या सर्वेवर तुम्ही हे मत तयार करता आणि हे किती ऑथेंटिक आहे? ठीक आहे, मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्समध्ये पण खूप डिफरंट आहेत ना लॉजिक्स, कारण आम्ही स्वतः MSc मॅथमॅटिक्समध्ये केलेलं आहे. त्यामुळे मला एक गोष्ट माहिती आहे की जरा माणसाच्या कौलशी खेळण्याचं काम व्हायला नाही पाहिजे. लोकांच्या मानसिकतेची, लोकांचे रिस्पेक्ट केला पाहिजे ना मानसिकतेचा. 4 तारखेपर्यंत थांबायला मला कळत नाही की एवढं घाई काय. 4 तारखेला तर कळणारच होता ना रिझल्ट. 4 तारखेपर्यंत थांबायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे ही एक खूप मोठी स्ट्रॅटेजी आहे. आपल्याला माहिती आहे की मीडियाच्या माध्यमातून एक वातावरण निर्माण करण्यात चाललेलं आहे. काही लोकांना दाखवायचं आहे की आमचं सरकार जाणार नाही आहे, थोडं आमचं ऐका, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही सांगतो ती कामं करा. काही लोकांना त्याच्यामागचे काही वेगळे अजेंडे आहेत. आपल्याला माहिती आहे की स्टॉक मार्केटचं काय चाललं आहे सध्या, ते एकदम दिवसेंदिवस त्याचे खाली होत चालले आहेत आकडे, त्याच्यावर सुद्धा काही लोकांना कंट्रोल पाहिजे. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी याच्या मागे असू शकतात. पण मला एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे की EVM मशीन असेल किंवा लोकांचं मत असेल, याच्याबद्दल जास्त बोललं नाही गेलं पाहिजे. आणि त्याच्या तऱ्हेने एक वातावरण तयार करून काही त्याच्या मागचे खेळ केले करण्याचा प्रयत्न असेल तर तो पण मोडून काढला पाहिजे. काही राजकीय प्रश्न ते तुम्हाला थेट विचारायचे आहेत. एक तर मतदान संपतात, टोल महागला आहे, दुधाच्या किमतीतही वाढ झालेली आहे. मी बघितलं अमूलच्या किमतीत वाढ झालेली आहे, टोल वाढलेला आहे. हरकत नाही, कारण ते नेहमीची पद्धत आहे. म्हणजे ज्या वेळेला इलेक्शन येतो त्यावेळेला गॅस 200 रुपयाने कमी होतो आणि नंतर मग 500 रुपयाने वाढतो. ही नवीनची सवय आहे कुडालेली. पण ह्यावेळेला लोकांनी हा विचार करण्याची आवश्यकता आहे ना की ज्या तऱ्हेने मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणल्यानंतर सातत्याने खोटं बोलतात. म्हणजे एका माणसाने खोटं म्हणण्याची पण एक बोलण्याची एक लिमिट असते. आणि ज्या वेळेला त्यांचं सरकार म्हणजे म्हणतात ना की सरकार याच्या आलं इलेक्शन, जसं बिहारचं इलेक्शन आलं की भूमिपूजन करतात, दुसरीकडचं कुठलं इलेक्शन आलं की भूमिपूजन करतात, त्याच्यानंतर 2-2, 3-3 वर्ष कामं होत नाहीत. देशाच्या पंतप्रधानाने भूमिपूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काम सुरू व्हायला पाहिजे जर खरंच बघितलं तर. कारण पण दुर्दैवाची गोष्ट आहे, आता जसे मधल्या काळामध्ये ते मुंबईमध्ये आले, ते रमाबाईला पण नाही गेले आणि राजवाडीला पण नाही गेले, जेव्हा की त्यांनी तिथे जायला पाहिजे. ह्यासाठी मी बोलते या सगळ्या गोष्टी की ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या संवेदनाशी निगडीत आहेत. आज पैशाच्या बोलताय तुम्ही, दूध तर रोज लोकांना लागतं, दुधाचा असेल जसं तू म्हणतोस तसं आता त्याची प्राईस वाढलेली असेल. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ना, हां बिलकुल, म्हणजे या सगळ्या गोष्टी बघाल तर तुम्ही एक गोष्ट समजली पाहिजे, इलेक्शन संपलं की त्यांची राजनीती आणि त्यांचं बोलण्याची पद्धत बदलत जाते. हे मी बघितलेलं आहे. इलेक्शनपर्यंत ते वेगळे असतात, त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असते, जसं इलेक्शन संपतं तशी पूर्ववत ते होतात. त्यामुळे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि लोकांनी मतदानामधून त्यांना हे पराभूत केलं पाहिजे, असे मला म्हणणं आहे. आशिष शेलारांनी टीका केली आहे महाविकास आघाडीवर. ते म्हणतायत की ज्यांना जनतेचं समर्थन नाही आहे त्यांची काबीळ उद्या उघड पडेल. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, ते उद्या माहीत पडेल कोणाला जनतेचा सपोर्ट आहे आणि कोणाला जनतेचा सपोर्ट नाही. ते बरोबर, त्यांच्या मताशी मी सहमत आहे या मताला की जनता सांगणार आहे तुम्हाला. पण असं आहे की आशिष शेलारजींना माहिती आहे की काय मुंबईची परिस्थिती आहे, आशिष शेलारजींना माहिती आहे महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे. आता त्यांचे काही लोक बोलते धनी असतील जे बोलतात, तर ते काही गोष्टी बोलतात, ठीक आहे, पण त्याचा अर्थ असा नाही आहे की जनता त्यांचं सगळं ऐकते ना. जनता सज्ञान आहे. एवढंच जर होतं तर मग जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळ एक उदाहरण सांगितलं की तुम्हाला मेट्रो का थांबवावी लागली किंवा तुम्हाला शिवाजी पार्कमध्ये तुमची काय अवस्था झाली, हे सगळे जनतेने बघितलं आहे. त्यामुळे असं आहे की थांबा ना, घोडा मैदान जवळ आहे. आघाडीमध्ये उद्या भांडणं होतील, म्हणजे उद्या ॲटम बॉम्ब फुटेल असं सुद्धा म्हणतायत निकालानंतर. नाही, कोणामध्ये ॲटम बॉम्ब फुटतील तर काळ ठरवेल.
काळाच्या पूर्वी जे बोलतात ना ते भविष्यकर्ते असतील, मी भविष्यकर्ता नाही, मी वर्तमानकर्ता आहे आणि मी वर्तमानात विश्वास ठेवते. आणि पहिला सांगते मी एक गोष्ट की ते जे बोलतायत ना की हे होईल उद्या 4 तारखेला आमचं इंडिया आघाडीचं सरकार झाल्यानंतर तुमचं सरकारचं काय होणार ह्याचा पहिला विचार करा. तुम्ही तुमच्या भवित्याबद्दल चिंता करा, दुसऱ्यांच्या भवित्याची चिंता करायला आम्ही सक्षम आहोत. नक्कीच. पण त्यांना उद्धव ठाकरेंची पण फार चिंता आहे. ते म्हणतात की मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा एनडीएचा भाग बनतील 15 दिवसात. रवी राणा सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. किती गांभीर्याने घ्यायला हवं? नाही, मी रवी राणांचं तर वक्तव्य बिलकुल गांभीर्याने घेत नाही आणि आशिष शेलारांचं पण घेत नाही, कारण मला माहिती आहे ते पुष्कळ वेळेला असेच बोलतात. आणि रवी राणांचं तर असं झालं आहे ना आता की त्यांना काय म्हणतात त्याला की त्यांना सातत्याने काही ना काहीतरी स्टेटमेंट करून पहिलं बघूया आता काय त्यांचा निकाल लागतो अमरावतीचा. कारण अमरावतीमध्ये पण काही लोकांचं म्हणणं आहे हे निवडून येतील ते निवडून येतील. आता उद्या कळेल अमरावतीचा निकाल. मला वाटतं सगळ्या मंडळींनी स्वतःच्या भविष्याचा विचार जास्त करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने इतर पक्षाची काळजी घेण्यामध्ये आणि मला असं वाटतं की नवनीत राणा आणि रवी राणा ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांबद्दल बोलणं म्हणजे थोडं जरा जास्तच आहे. मला खूप वेळा असं वाटतं, मी त्यांना खूप वेळा सल्ला देऊ इच्छित होते नवनीत राणांना की माणसाने आपली मर्यादा बघून बोललं गेलं पाहिजे आणि मर्यादा करून बोलत असताना आपल्याला जे लॉजिकल वाटतं ते बोललं गेलं पाहिजे. तुम्ही जीभ असली म्हणून ते सातत्याने बोलली पाहिजे असे काही जरुरी नाही आहे. त्यामुळे मला जास्तच वाटतं ते दोघं जे दाम्पत्य आहे खरं तर ते खूप जास्तच बोलतात. ठीक आहे, जनता त्यांना दाखवेल त्यांची उद्या काय स्थिती आहे ती. नक्कीच. ताई, एक शेवटचा प्रश्न आहे. उद्या जर तुमचा विजय झाला तर हा विजय कुणाला समर्पित करणार? हा माझा विजय मी जनतेला समर्पित करणार. कारण शेवटी जनता जनार्दन ठरवत असते की तुम्ही निवडून जे येतात ते कसे निवडून येतात. कारण शेवटी कार्यकर्ते मेहनत करतात, आम्ही मेहनत करतो, पदयात्रा करतो, शेवटी डिसिजन जे आहे तो जनतेचा असतो. बघा, मी लोकसभेचे इलेक्शन पहिल्यांदा लढत जरी असले तरी विधानसभेची 4 इलेक्शन लढलेली आहे काम करणाऱ्या व्यक्तीला. म्हणून मी म्हटलं ना की काय झालं दुर्दैवाने आजकाल राजकारण एवढं खालच्या प्रतीचं झालं आहे की इश्यू बेस राजकारण न करता वैयक्तिक गोष्टी बोलण्याबद्दल जास्त झालेलं आहे की उद्या असं होणार आहे तसं. आणि भविष्याची असं आहे की आम्ही पण भविष्याची चिंता बघू ना उद्या. आणि प्रत्येकजण आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलायला लागले. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणाला जर सुरळीत करायचं असेल, जर महाराष्ट्राच्या राजकारणात संस्कारमय आणि संसदीय राजकारण करायचं असेल, स्पेसिफिक शब्द वापरते, तर त्याच्यासाठी चांगलं सरकार येणं खूप आवश्यक आहे, चांगली मंडळी येणं खूप आवश्यक आहे. आणि निवडून आलेल्या मंडळींना त्यांच्या कामाची आणि त्यांच्या जबाबदारीची आणि त्यांच्या वक्तव्याची जाणीव असली पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. मला एवढंच त्याच्याकडून अपेक्षा करते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी विजयाचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि आपला जो विजय आहे तो त्यांनी जनतेला समर्पित करणार असं सुद्धा म्हटलेलं आहे. उद्या नेमके निकाल काय लागतील पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन नागनाथसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.